नमस्कार. मोरूची मावशी श्री तशी सौ अशा 9,970हून अधिक नाटकात अभिनय केलेले प्रशांत दामले एका विश्वविक्रमाच्या जवळ आहेत. आज आम्ही प्रशांत दामलेंशी बातचीत करणार आहोत. त्यांचा एकूणच हा प्रवास कसा होता, त्यांचे अनुभव कसे होते, हे आज आम्ही सगळं जाणून घेणार आहोत. सर, कसा अनुभव होता तुमचा इतक्या वर्षाचा? एवढा मोठा इतिहास आहे म्हणावं लागेल. कसा? प्रथम सर्व गोवेकर रसिकांना मनापासून शुभेच्छा, मनापासून नमस्कार. 2-3 वर्षाची गॅप झाली, आपली गाठभेट झाली नाही. पण आता तू जो प्रश्न विचारलास त्याबद्दल मला असं वाटतं की प्रवास हा मान्यवर असतो. माझ्या मते प्रवास हा अतिशय उत्तम होता, सुखकारक होता. आणि अडचणी ज्या येतात ना, आपल्या प्रवासात ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणींकडे एक अडचण म्हणून बघितलं तर तू सोडवू शकत नाहीस, बरोबर आहे की नाही? त्यामुळे ते अडचणींवर मात करून पुढे आलं की आपला जो आनंद, विजयाचा जो आनंद आहे तो एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे अडचणींकडे मी अडचणी म्हणून बघितलं नाही तर एक चॅलेंज म्हणून बघितलं. त्यामुळे हा संपूर्ण प्रवास हा खूप आनंदाचा, सुखाचा, मस्त झाला. प्रशांत दामले म्हटले की नकळतच चेहऱ्यावरती प्रत्येक माणसाच्या हसू येतं. प्रशांत दामले म्हटलं की एक विनोदी अभिनेता म्हणून एक छाप पडलेली आहे. मग विनोदी नाटकच का करावीशी वाटली तुम्हाला? मी जरी बाहेर विनोदी नाटक करत असलो तरी घरात मी अतिशय गंभीर आहे. आणि तुझा जो प्रश्न आहे की विनोदीच नाटकं का, तर मी असं चॅलेंजने सांगू शकतो की विनोदी नाटकात काम करून किंवा विनोदी अभिनय किंवा लोकांना हसवणं ह्याच्यापेक्षा जास्त कुठलीही गोष्ट कठीण नाही आहे. एक वेळ लग्न करणं सोपं आहे, पण विनोदी नाटकात काम करून लोकांना हसवणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. आणि आय ऑलवेज ट्राय टू ॲक्सेप्ट द चॅलेंजेस. माझी सुरुवातच कॉमेडी एकांकिकेपासून झाली, इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये. त्यामुळे माझं जे मूळ जे बीज रोवलं गेलं ते विनोदी एकांकिकेपासूनच रोवलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे ते बीज वाढत 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 आज जो काही मी 10-20% काम करू शकतो ते आहे. तुम्ही म्हणालात की कॉलेजपासून तुमची सुरुवात झाली अभिनयाची. एकांकिका होती ती पहिली, ती पण विनोदी. मग आठवतं का तुम्हाला? म्हणजे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल ऐकायला की काय रोल होता तो. मिरासदारांची ती एकांकिका आहे, खूप वर्ष झाली, 78-79ची गोष्ट सांगतो आहे. ती दमा मिरासदारांची स्टोरी होती. त्यानंतर दमा मिरासदारांचंच निरोप नावाची एक एकांकिका गेली होती. दमा मिरासदारांचीच एक धिंड नावाची एकांकिका गेली होती. आणि या तिन्ही एकांकिकेमध्ये मला प्रत्येकी एक वाक्य होतं. एक वाक्य होतं. माझी पहिली चोरी जेव्हा आम्ही फुल लेंथ नाटक जेव्हा केलं तेव्हा मला 4 वाक्य आणि एक गाणं होतं. एकांकिकेचं आपण टाणून नाटक करतो की नाही, रबर ताणतात तसं एकांकिकेत आणतात. तर ती ताणली त्यावेळी 4 वाक्य आणि एक गाणं होतं. पण बाकी एकांकिकेमध्ये मला एक वाक्य होतं. आणि त्यामुळे मला जर मेन रोल मिळाला असताना त्यावेळी तर तुम्ही एक ॲक्टर झालो नसतो. कारण अभिनय कसा करायचा हेच मुळात मला माहीत नव्हतं ना. त्यामुळे माझ्यापेक्षा चांगला अभिनय करणाऱ्या लोकांकडून मी बघत होतो, शिकत होतो. काय करायचं, कसं करायचं हे मी बघत होतो. हे 5 वर्ष माझी शिकण्याची होती, म्हणजे रूट्स होती ती. तिकडे डिसअपॉइंटमेंट आलं नाही का तुम्हाला? कारण आता तुम्ही म्हटलं की एकच वाक्य होतं. मला मुळात माहिती नाही मी काय करू शकतो. मी असं म्हटलं की मला मेन रोल पाहिजे आणि एकांकिका पडली असती आणि कॉलेजला बक्षीस मिळालं नसतं तर दोष कोणावर गेला असता, बरोबर की नाही? त्यामुळे मी आपलं बॅकस्टेज सांभाळणं, एखादं वाक्य किंवा 2 वाक्य बोलणं हे केल्यामुळे एकतर मला शांतपणे बघता आलं प्रोसेस काय आहे. प्रत्येक गोष्टीचा प्रोसेस असतो, बरोबर आहे? आता तू काही घरात जेवण बनवतेस कधीतरी. समजा भाजी बनवायला घेतली तर भाजीचा प्रोसेस असतो. फरसबीची भाजी घेतलीस तर फरसबी आधी धुवून घेतेस, मग कापतेस आणि मग पुढचा प्रोसेस सुरू होतो. तसंच एकांकिकेचं आहे. तो अख्खा प्रोसेस समजून घेऊन त्यात आपण कुठे कमी पडतो आहे हे समजायला खूप वेळ लागतो. बिकॉज इट्स अ परफॉर्मिंग आर्ट्स. मग तेव्हाच तुम्ही ह्या गोष्टीला चॅलेंज म्हणून स्वीकारलं? नाही, त्यावेळी मी गाणं का अभिनयाच्या कात्रीत होतोच, कारण माझं त्यावेळी गाणंसुद्धा चालू होतं. गाण्याविषयी आता तुम्ही बोललात, तुम्हाला गाण्याची आवड होती. मग ह्या क्षेत्राकडे का नाही वळलं? काय असं कारण ठरलं की पूर्णपणे तुम्ही नाटकातच? नाही, सगळे ऑप्शन्स मी ओपन ठेवले होते. यंग जनरेशन नेहमी ऑप्शन्स ओपन ठेवते
हे नाही जमलं तर ते नाही जमलं तर ते नाही जमलं तर ते, असे सगळे ऑप्शन्स मी ओपन ठेवले होते. की ऑप्शन्समध्ये अनेक गोष्टी होत्या, त्यातली नाटक ही एक गोष्ट होती. आता समजा नाटक गाणं हे दुसरी गोष्ट होती, बॅडमिंटन ही तिसरी गोष्ट होती, ऑडिटिंग ही चौथी गोष्ट होती, टायपिंग ही पाचवी गोष्ट होती, शॉर्ट हँड ही सहावी गोष्ट होती. आता ज्यात हे सगळे समजा आपण ह्या सगळ्यांना आपण घोडा असं म्हटलं, हे 6 घोडे माझ्याकडे आहेत. आता जो घोडा जोरात पुढे जाईल त्या घोड्यावर मी बसून पुढे जायला पाहिजे. इट्स सो सिम्पल. मागचे घोडे राहिलेले जे मागे आहेत ते मला जेव्हा जमतील तेव्हा मी पुढे घेईन, त्याप्रमाणे गाण्याला मी पुढे घ्यायचं. टायपिंग शिकलं तर आज मला कॉम्प्युटर तुझ्यापेक्षा फास्ट चालवता येतो. अजून एक कार्यक्रम होता झी मराठीवरती, आम्ही सारे खवय्ये, आहे अजूनही. मी प्रत्यक्ष मला तो कार्यक्रम खूप आवडायचा आणि कुठलाही आवडायचा म्हणजे आवडायचा म्हणजे आवडतो. आणि तो जो कार्यक्रमात कोणताही पदार्थ असो, तुमचे ते खरंच रुचकर झाले की नाही हे मला कळत नव्हतं, पण तुमचे जे हावभाव असायचे, तुमचे जे रिॲक्शन असायचे, ज्या प्रकारे तुम्ही ते डिश बाजूलाच राहिली पण तुम्ही ज्या प्रकारे ते प्रेझेंट करायचं ते असं वाटत होतं की अरे मला पण ते खायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. मग हा पण कार्यक्रम तुम्ही कसं काय ॲडजस्ट केला? काय ते जे ॲक्टिंग करतो ना मी, कोणाला सांगू नकोस, त्याचेच पैसे घेतो मी. म्हणजे खाण्याचे पदार्थ नेमके कसे होते? गमतीचा भाग सोडून दे, पण मी जे खातो ना ते गृहिणीने बनवून आणलेलंच खातो. म्हणजे समजा तू काय बटाट्याची भाजी आणलीस, समजा बटाट्याची भाजी दाखवलीस, तर ती बटाट्याची भाजी मी शेवटच्या सेगमेंटमध्ये खातो, ती तू घरून बनवून आणलेली मी खातो, त्यामुळे ते उत्तमच असतं. त्यामुळे मला म्हणावंच लागतं क्या बात आहे, अप्रतिम झाले भाजी, बोलावंच लागतं मला. तिथे फक्त आम्ही रेसिपी दाखवतो की ही बटाट्याची भाजी तू कशी बनवलीस, असं मग अशी गंमत आहे. तुम्ही नक्कीच आम्ही सारे खवय्ये चॅनलवरती बघितलंच असेल, झी मराठीवरती सर ज्या प्रकारे रिॲक्शन द्यायचे, मग बरेच काय काय असायचं ते मला खरं. हां, समोर कोण बसले त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. सर आता परत एकदा पर्सनल प्रश्न विचारले. तुमच्या वेबसाईटवर जेव्हा मी बघत होते, तुम्ही तिकडे मेन्शन केलं की तुम्हाला व्हेजिटेरियन जेवण आवडतं. मग तुम्ही तो चिकनचा पदार्थ पण इतक्या रुचीने किंवा व्यवसायाचा भाग आहे. हो सर, हे लोकांना आता मी जेव्हा इतकं टुरिंग करतो, त्या टुरिंगमध्ये मी नॉनव्हेज जर खायला सुरुवात केली, नॉनव्हेज खायचो मी, रेग्युलर खायचो नॉनव्हेज, पण टुरिंगमुळे वेगवेगळ्या गावात दर 12-15 किलोमीटरला आपलं पाणी बदलत असतं, जेवण बनवण्याची पद्धत बदलत असते, त्यामुळे मला त्रास व्हायला लागला. त्यामुळे नॉनव्हेज थांबवलं. पण आता ह्या कार्यक्रमासाठी मला जर एखाद्या वेळेला खावं लागत असेल तर हॅव टू ना. नाटक, सिनेमा, सिरियल आणि होस्टिंग करणं कार्यक्रमाचं, यातलं कुठलं चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला सगळ्या ह्याच्यात? नाटक इज मोर चॅलेंजिंग, कारण दॅट इज अ लाईव्ह परफॉर्मन्स ना. लाईव्ह परफॉर्मन्स करताना केव्हाही चॅलेंजिंगच भाग असतो, कारण परफॉर्मिंग आर्टमध्ये बोलता एखादा डायलॉग बोलता कधीही विसरू हे सांगता येत नाही. त्यामुळे 100% ते 120% कॉन्सन्ट्रेशनने काम करायला लागतं. 120% कॉन्सन्ट्रेशनने काम केलं तरच तुम्ही प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द, त्या शब्दाला रिॲक्शन, त्या रिॲक्शनवर येणारा लाफ्टर, त्या लाफ्टरचं व्हॉल्यूम, तो व्हॉल्यूम कमी झाल्यानंतर पुढचं वाक्य बोलणं, हे सगळं जे आहे हे 140% कॉन्सन्ट्रेशन असेल तरच तुम्ही करू शकता. आणि नाटक हा एकमेव भाग असा आहे की जिथे आर्टिस्टला 140% कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं. होस्टिंगमध्ये किंवा कुठल्याही शूटिंगचा भाग आहे, आता समजा मी बोलताना चुकलो तर तुम्ही थांबवणार, कट करणार, एडिट करणार आणि परत नवीन तुम्ही शॉट सुरू करणार. नाटक ही एकच गोष्ट आहे की तुम्हाला एकदा फायरिंग तुम्ही सुरू केलं की गोळ्या संपेपर्यंत तुम्हाला फायरिंग करायचं. मग इतकी नाटकं करताना कोणतं चॅलेंजिंग होता, कोणता रोल तुमच्यासाठी चॅलेंजिंग होता आतापर्यंत? नाही, असं नाही, प्रत्येकाचं चॅलेंज वेगळे होते. म्हणजे मोरूच्या मावशीत मी नवीन होतो 85 साली, त्यामुळे जे दिले तेवढ्यातच काम करायचं. ब्रह्मचारीमध्ये मी पहिल्यांदा हिरो म्हणून आलो वर्षा उजगावकर, त्यामुळे तो एक वेगळा चॅलेंज होता. कारण ब्रह्मचारी चित्रपट आधी येऊन गेला होता आणि त्यानंतर पुढचे सगळे जे रोल आहेत ना ते त्या रोलचे वेगवेगळे चॅलेंज होते. कारण प्रत्येक नाटकाचा जॉनर वेगळा होता. काही कॉमेडी होते, काही ब्लॅक कॉमेडी होते, काही सिरियस होते, काही फार्स होते. त्यामुळे प्रत्येक त्या नाटकाचा जॉनर वेगळा असलं की त्याप्रमाणे आपल्याला मोल्ड व्हावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ मुलगी लग्न येऊन जेव्हा सासरी जाते तेव्हा सासरच्यांप्रमाणे तिला मोल्ड व्हावं लागतं.
म्हणजे पहिल्यांदा ती मोडले होते आणि जर जास्त खमकी असेल तर सासरच्यांना मोल्ड करते. सो मोल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर कलाकारासाठी, थिएटर ॲक्टरसाठी मोल्ड करणं, त्या त्या रोलप्रमाणे मोल्ड करणं आणि आपले को आर्टिस्ट कोण आहे त्याच्याबरोबर स्वतःला केमिस्ट्री कशी जुळून केमिस्ट्री घ्यायची. जुळवणं ऑन स्टेज हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणाकडे जास्त केमिस्ट्री जुळते नाटक करताना? सुदैवाने माझ्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं किंवा किंबहुना उलटं आपण म्हणूया, मी ज्यांच्याबरोबर काम केलं म्हणजे प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, वर्षा उदगावकर, उषा नाडकर्णी, अरुण नलावडे, सोनिया परचुरे, त्यानंतर लीलाधर कांबळी, अतुल परचुरे, विनय येडेकर, माधवी गोगटे, नीता पेंडसे किंवा रीमाताई, वंदना गुप्ते, मोहन जोशी, गिरीश ओक, डॉक्टर लागू, या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना मला कधीही प्रॉब्लेम झाला नाही. जेव्हा स्टेजवर काम करताना तुम्ही जेव्हा डॉमिनेट करायला जाता ना तेव्हा समोरच्या कलाकाराचा इगो दुखावतो. सो आय सॉट इट. मी हे बघितलं की मी कोणाला डॉमिनेट नाही करणार. तू तुझ्या पद्धतीने काम कर, मी माझ्या पद्धतीने काम करू आणि आपण ते घर बांधू. अनुभव काय असतील सर? इतकी नाटकं केली आहेत, अर्थातच गावात असतील, शहरात तर केलीच आहेत, पण गावामध्ये नाटक करताना एक वेगळा अनुभव असतो, कारण माणसं प्रत्यक्ष इन्वॉल्व्ह होतात, स्वतः इन्वॉल्व्ह होतात त्या नाटकामध्ये. मग असे काही अनुभव आलेत का तुम्हाला नाटक करता असताना स्टेजवरती प्रेक्षकांकडून? असा काही नक्कीच अर्थातच असेल अशी कोणती तरी गोष्ट तुम्हाला आठवत असेल जी तुम्ही विसरणार नाही परफॉर्मन्स करत असताना? मला एक अनुभव आठवतो, तो लेखोरे उदंडजारी जे नाटक मी केलं होतं सुकन्या कुलकर्णी मोरेबरोबर. त्या नाटकाचा प्रयोग होता पंढरपूरला आणि साधारणपणे डिसेंबरचा तो महिना होता. त्यामुळे डिसेंबरचा महिना असल्यामुळे स्वच्छ आकाश, छान मस्त थंड हवा आणि 9:30ला बेल दिली आणि अचानक पाऊस सुरू झाला. डिसेंबरमध्ये पाऊस होणं जरा अवघडच आहे, पण आम्ही ठीक आहे थांबेल असं म्हणून थांबलो आणि पाऊस पडत होता. बराच वेळ पडला, 10:30-11 वाजेपर्यंत पाऊस पडला. मग पाऊस थांबला, आम्ही दुसरी बेल दिली 11 वाजता. दुसरी बेल दिली, परत पाऊस सुरू झाला. तो पाऊस सुरू होता 12 वाजेपर्यंत. तिसरी बेल दिली, परत पाऊस सुरू झाला. तो 1 वाजेपर्यंत चालला, 1:15पर्यंत. आणि माझ्या आयुष्यातला तो एकमेव प्रयोग असेल की आम्ही इथे रंगमंचावर काम करतो आणि समोर एकही प्रेक्षक नाही. शाळेच्या आवारात आमचा कार्यक्रम होता, प्रयोग होता. त्यामुळे शाळेच्या बाजूत 2 बाजूला जे व्हरांडे असतात बघ, त्या व्हरांड्यात सगळी माणसं उभी होती. समोरच्या बाजूला पहिल्या ह्याच्यात खुर्च्या टाकून दिल्या त्या ज्येष्ठ नागरिकांना, ते बसले होते. बाकी सगळे लोक व्हरांड्यात उभं राहून नाटक बघितलं. 1:30 वाजता नाटक सुरू केलं आणि विदाऊट ब्रेक म्हणजे कुठलाही इंटरव्हल न घेता आम्ही सलग ते नाटक 2-2.25 तास केलं आणि 3:30ला प्रयोग संपला. त्यामुळे ते एकच असा आयुष्यातला प्रसंग आहे, समोर एकही प्रेक्षक नाही. आम्ही इथे सुरू करायचं नाटकाचं वाक्य आणि इथे संपवायचं, कारण मध्ये कोणीच नव्हतं ना. श्री तशीच सौ या नाटकाचे 3 प्रयोग गोव्यात होणार आहे. 17 तारखेला मडगाव इथे या नाटकाचा पहिला प्रयोग होईल. नक्कीच तुम्ही या नाटकाला जा आणि या नाटकाचं एन्जॉय करा. सर, श्री तशी सौ या नाटकाबद्दल थोडंसं. श्री तशी सौ या नावावरून तुझ्या लक्षात आलं असेल की थोडक्यात जसा तू वागशील तसा मी वागेन किंवा जशी तू वागशील तसा मी वागेन. श्री तशी सौ हे पती पत्नीवरचं नाटक आहे आणि त्याचा जॉनर वेगळा आहे. बांधलेलं नाटक नाही आहे, फ्री फॉर्ममधलं नाटक आहे. त्यामुळे ह्या नाटकात गाणी आहेत, ह्या नाटकात डान्स आहे आणि या नाटकात विनोद ठासून भरलेला आहे. कुठलाही विवाह घे, कुठल्याही वैवाहिक जोडपं घेतलंच पती पत्नी, यांच्यामध्ये प्रेमाचं एक अतूट नातं असतं, पण त्याचबरोबर संशयाचं एक गोष्ट असते. समज असतात, गैरसमज असतात एकमेकांबद्दल. जर त्यांच्यातलं बोलणं कमी असेल, एकमेकात कन्व्हर्सेशन कमी असेल, तर समज आणि गैरसमज आणि संशय हा एक अंडरलाईन झालेला मुद्दा असतो की हा तिच्याकडे वागतं, तो तिच्याकडे वागतं, असं एक संशयाचं वातावरण निर्माण असतं. तर ह्या श्री तशी सौ या नाटकाला आपण संशय नाट्यसुद्धा म्हणू शकतो आणि संशय नाट्य कॉमेडी पद्धतीने लोकांसमोर ठेवलेलं आहे. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर एखादी अतिशय कटू गोष्ट, जिव्हारी लागणारी गोष्ट आपण जेव्हा कॉमेडी पद्धतीने सांगतो
तेव्हा ती लागत नाही. उदाहरणार्थ समजा एखादा माणूस मला म्हणाला की प्रशांत काय जाड्या झाल्या रे तू, तर मला दुःख होतं. पण समजा तू म्हणाला प्रशांत तू तब्येत जरा वाढली आहे तुझी, तर लागत नाही ते, पण तुला काय म्हणायचं ते मला कळतं. बरोबर की नाही? म्हणजे शब्दांची मांडणी कशा पद्धतीने आपण करतो त्या मांडणीला खूप महत्त्व आहे. आणि ही मांडणी या नाटकासाठी अतिशय पोषक अशी मांडणी. त्यामुळे सर्व रसिकांना मी आग्रहाची विनंती करेन, हे 3 प्रयोग तुम्ही बघावेत असं मला वाटतं. नक्कीच सर, गोमंतक यांना नाटकं खूप आवडतात. सर, एक शेवटचा प्रश्न मी विचारेन. व्यावसायिक नाटकं आणि आता एक कॉम्पिटिशन सुरू झालं आहे, कारण गोव्यात भरपूर असे हौशी कलाकार आहेत, पण त्यांना म्हणावं तसं प्लॅटफॉर्म नाही मिळत अजूनपर्यंत. जरी गोवा हे कलाकारांची खाण म्हटले तरीसुद्धा काय कारण असेल? लोकांची टेस्ट का बदलते असं वाटतं तुम्हाला? नाटकांकडे वळत नाही असं मी म्हणणार नाही, पण मोजकेच लोक 30 लोक नाटक बघायला जातात, असं का? काय आहे म्हणजे की कसं आहे की गोव्यामध्ये एक तर तुमच्या गोवानीज भाषेतसुद्धा नाटकं होत असतात. होय. त्याला काय म्हणतात? कोकणी तियात्र. तियात्र असतं आणि मराठी नाटक असतं. बरोबर आहे. आता मराठी नाटक इथे होतं का मला सांगा? होतात, स्थानिक स्थानिक कलावंतांचे. होतात. होय. आता त्या नाटकाची क्वालिटी ती मुलं कमी आहेत अशातला भाग नाही. आणि मी परत त्याच पद्धतीने मला जर थिएटरमध्ये काम करत असेल, समजा मी असं म्हटलं मला थिएटरच काम करायचं आहे, तर मला त्या भाषेवर कमांड पाहिजे. बरोबर आहे? बरोबर. माझं त्या भाषेवर कमांड नसेल, कोकणी भाषेवर जर कमांड नसेल, तर आय एम नॉट सपोज टू प्ले इन थिएटर. त्यामुळे ज्या भाषेत तुम्ही नाटक करताय, मराठी भाषेत नाटक करत असाल तर मराठी भाषेवर तुमचं 100% प्रभुत्व पाहिजे. ही पहिली गोष्ट. मराठी प्रेक्षकांनी मराठी नाटक बघावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मराठी भाषेवर प्रभुत्व पाहिजे. आणि त्याचबरोबर मराठी भाषेचं वाचन खूप पाहिजे. त्यामुळे समजा एखादा शब्द आपण बोलता बोलता विसरलो, त्याच्या जागी रपकन रिप्लेसमेंट तुम्हाला आठवायला पाहिजे. त्या शब्दाची रिप्लेसमेंट हे तुम्ही चुकलाय हे लोकांना कळत नाही. बरोबर. आणि एक्सपिरियन्स हा एक खूप मोठी गोष्ट आहे. जे थिएटर म्हण किंवा कुठली मराठी नाटक म्हण, हिंदी म्हण, गुजराती म्हण, इंग्लिश म्हण, एक्सपिरियन्स काउंट्स. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीचे नाटक सादर करताय, किती प्रोफेशनली सादर करताय. कारण आता विंगमधून प्रॉम्प्टिंगचे दिवस गेले, ते पूर्वी चालायचे. आता ते दिवस राहिलेले नाही आहेत. कारण लोकांना जर तुम्हाला वाटत असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया सिरियल वगैरे सोडून जर माझ्या नाटकाला यावं असं मला तर वाटत असेल, तर आय शुड सी टू इट की माझा परफॉर्मन्स, माझा नाही माझ्या टीमचा परफॉर्मन्स हा 100% असायला पाहिजे. म्हणजे काढलेल्या तिकिटाचा मी पुरेपूर मोबदला लोकांना दिला. आणि ह्याच्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट असं आहे, तू एखादा शर्ट जेव्हा विकत घ्यायला जातेस दुकानामध्ये, शर्ट एखाद्या दुकानात विकत घ्यायला जातेस तेव्हा तू आधी शर्ट बघतेस, चेक करतेस, मग पैसे देतेस. इथे तसं नाही आहे. लोकांकडून आम्ही आधी पैसे घेतो. होय. आधी पैसे घेतो आणि मग आमची कला दाखवतो. मग आता जबाबदारी जास्त कोणाची आहे? आमची. सो तुम्ही काही नाटकं इंग्लिशमध्ये पण केली. हीच होय, मिसळपाव हिंदी इंग्लिशमध्ये. मग ही नाटकं आपण जेव्हा परफॉर्म करतो, एक्सप्रेशनमध्ये वगैरे कुठे हे पडतो का? म्हणजे मराठीत आपण करताना एक वेगळे एक्सप्रेशन असते, ती भाषा आपली असते, त्यामुळे त्या प्रकारे एक्सप्रेशन येतात. मग इंग्लिशमध्ये करताना, हिंदी तरी जवळची भाषा आहे, मग कसं हे होते? वाक्याच्या अर्थाप्रमाणे बोललं की ती गुजराती भाषा असो, हिब्रू भाषा असो, कुठली भाषा असो, मैं तुमसे प्यार करता हूँ, माझं तुझ्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू. काय बदललं? ते आय लव्ह यू, मैं तुमचं प्यार करतो असं नाही होत ना. त्या वाक्यात जो अर्थ दडलेला आहे त्या वाक्याप्रमाणे यू हॅव टू एक्सप्रेस. दॅट इज द थिंग. तर दर्शक हो, 17, 18 आणि 19 मडगाव, कुडचडे आणि पणजी येथे श्री तशी सौ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नक्की तुम्ही हे नाटक पहा, एन्जॉय करा.